आणि आता नमस्ते महाराष्ट्राला सुरुवात करूया। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 10 वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत। येत्या 20 तारखेला मुंबई आणि ठाण्यात मतदान असल्याने त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली असल्याची माहिती समोर आली आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाची ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं कळतंय। सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं हे बैठकांचं सत्र गेले काही दिवस सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आजही सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। प्रचाराचा धडाका सुरू असताना नाशिकमधील एका सहकार्याने ठाकरेंची साथ सोडली आहे। ठाकरे गटाचे नेते विजय करंजकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला। शिवसेना नेते सचिव चौधरी यांच्या मध्यस्थीने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मातोश्रीवरून शब्द देऊन देखील करंजकर यांचे ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्याने करंजकरांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, निवडणुकीच्या काळात ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का, विजय करंजकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, काय अपडेट? विजय करंजकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहिले होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे। त्यामुळे एक मोठी ताकद विजय करंजकर यांची नाशिकमध्ये होती। मात्र अचानकपणे त्यांनी अशा पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। विजय करंजकर हे लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र त्यांची उमेदवारी अचानकपणे नाकारण्यात आली आणि म्हणून ते गेल्या महिन्याभरापासून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज होते। मात्र ही नाराजी असताना देखील पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी त्याची मनधरणी केली नाही। त्या पलीकडे त्यांना दुर्लक्ष करण्यात आलं आणि म्हणून आपण अशा पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो, अशा प्रकारची भूमिका आणि माहिती ही विजय करंजकर यांनी काल पत्रकार परिषदेच्या दरम्यान केलेली आहे। आणि त्यामुळे नाशिकमधला जर विचार केला तर नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहे आणि त्यामुळे आता विजय करंजकरांची एक मोठी ताकद जी आहे ती हेमंत गोडसे यांना मिळणार आहे आणि त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या विजयाचा मार्ग जो आहे तो अधिक सुकर होईल अशा पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती आता आखली जाते आणि त्याच अनुषंगाने अशा पद्धतीचे एक एक पावलं जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडे नाशिकमध्ये टाकली जात आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ऐरोलीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला। काहींना आता मस्ती आलेली आहे, ती मस्ती उतरवायला मी इथे आलोय असं ठाकरे म्हटले। तसंच नरेंद्र मोदींचं नाव 2014 मध्ये पंतप्रधान पदासाठी ठरवण्यात आलं, त्यावेळी राजनाथ सिंह यांनी मला फोन केला, माझं मत जाणून घेतलं, त्यावेळी मी मोदींच्या बाजूने मत दिलं, पण ते पाप माझ्याकडून झालं अशी टीका त्यांनी केली। भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया, तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंह, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, उद्धवजी आपकी क्या सलाह है? आणि ते पाप मी केलं होतं। मगाशी जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले, त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली। मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला। तेव्हा मोदीजी तुम्ही सभा घेताय घ्या, माझं तर म्हणणं आहे 27 सभा घ्या, 270 सभा घ्या, 400 पार सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा। या 400 पार सभा महाराष्ट्रामध्ये घ्या, गल्ली बोळामध्ये जा, अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा। नकळत तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणता आहात, हा मी आज सरळ जाहीर आरोप तुमच्यावरती करतोय। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल द्यायला पाहिजे हे तुम्ही नकळत सांगते की नकली सेना, नकली सेना। का नकली सेना? ही सगळी लोक जमलेली आहेत, संपूर्ण राज्यामध्ये लाखो लोक उसळत आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की लोकप्रतिनिधींच्या संख्येवरती पक्ष कोणाचाही ठरवता येत नाही।
तरी देखील तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणताय, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती तुम्ही दबाव आणत आहात. किती आणाल दबाव? तुतारीची पिपाणी करायची वेळ आल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर केली. ते फलटणच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पवारांसह रामराजे नाईक निंबाळकरांवर देखील निशाणा साधला. मोदी जी देखील म्हणतात, अरे वो तुम्हारा मूछो वाला रंजीत, मूछो वाला मंजित म्हणतात, वो लंबी मूछो वाला रंजीत वो बहुत अच्छा फॉलोअप करता है. त्यामुळे मी त्यांचं नाव लंबी मूछो वाला रंजीतच ठेवलं आहे. एक आपली प्रतिमा या 5 वर्षामध्ये त्यांनी तयार केली. आणि बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, आता काही लोक तुतारी घेऊन आपल्याकडे येत आहेत. आता तुतारीची पिपाणी करायची आहे. मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता. काही विषय अस्मितेचे असतात, काही विषय विकासाचे असतात, काही विषय जनतेचे असतात. अस्मितेच्या विरोधात, विकासाच्या विरोधात, जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही. ज्या दिवशी या पठ्ठ्यानं पाणी परत आणलं त्याच दिवशी देशाच्या नेत्यांनी ठरवलं याचा कार्यक्रम करायचा. पण असं हिंदीमध्ये म्हणतात, जाको राखे साईया मार सके ना कोई. आणि इथे साई म्हणजे ईश्वर कोण आहे? तुम्ही सगळे लोक ईश्वर रूपी आहे. तुम्ही रणजित दादाच्या मागे आहे. देशाचे नेते हो का परदेशाचे नेते हो, रणजित दादाचं काही वाकडं होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चर्चेत असलेल्या बारामतीत आज प्रचाराची सांगता सभा खरं तर काल झाली. आणि यावेळी महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना रोहित पवार व्यासपीठावर भावूक झाले. तर दुसरीकडे महायुतीच्या सभेत बोलताना हा रडीचा डाव असल्याचं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. तर अजित पवारांना हृदयच नसून ते भावना शून्य झाले असल्याचं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा. अरे काय हो का, ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. ठीक आहे, हे झालं रडीचा डाव. हे असलं नाही चालत. माझी टिंगल सुद्धा, मी जो भावनिक झालो, माझी टिंगल केली असं मला कुठे ते कळतंय. अहो दादा, आम्ही भावनिक आहोत, आम्हाला हृदय तरी आहे, त्यामुळेच आम्ही साहेबांबरोबर आहोत. तुम्हाला हृदय नाही त्याला आम्ही काय करणार? ज्या वडिलांनी तुम्हाला वाढवलं, तुम्हाला ताकद दिली, तुम्हाला संधी दिली, त्याच वडिलाला आज तुम्ही स्वार्थापोटी तिथं सोडून गेलेला आहात. आणि तुम्ही टिंगल करता असं डोळा मारता. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय
विजय वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत केलाय. शहीद हेमंत करकरेंवर चालवलेली गोळी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला होता. वडेट्टीवारांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. माजी पोलीस अधिकारी SM मुश्रीफ यांच्या हू किल्ड करकरे या पुस्तकाच्या आधारे वक्तव्य केल्याची सारवासारव विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मात्र बावनकुळेंच्या आरोपानंतर जोरदार राजकारण सुरू झालंय. आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो. आज एका इंग्लिश पेपरमध्ये तुमची बातमी आहे की त्या संस्थेशी संबंधित अधिकाऱ्याने, पोलीस अधिकाऱ्यानेच हेमंत करकरेंचा बळी घेतला आणि ती वस्तुस्थिती उज्ज्वल निकम जे आज भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ती दाबून ठेवली. तर ते सविस्तर सांगा काय विषय. नाही, असं आहे की SM मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं. चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय. पाहुयात बावनकुळे नेमकं काय म्हटलेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावई शोध वडेट्टीवार यांनी लगावला. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार. भाजपला विरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता. थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं, पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत असताना याकूबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं. आता कसाबचा पुळका आलाय. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या पाक धार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट X वर केलंय. शहीद हेमंत करकरेंबद्दल विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी गलिच्छ पातळी गाठणाऱ्यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा आणि विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात FIR दाखल करावी अशी मागणी मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट X वर पोस्ट शेअर करत निशाणा साधलाय. तर मंगल प्रभात लोढा यांनी देखील ट्विट करत विजय वडेट्टीवार यांना निशाणा त्यांच्यावर साधलेला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंकडून मलिदा घेतला असल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. रावसाहेब दानवेंच्या प्रचारात खोतकर कुठेच मुख्य प्रवाहात दिसत नव्हते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच दोघांचंही मनोमिलन झाल्यानं खोतकरांनी दानवेंचा प्रचार सुरू केलाय. मात्र यासाठी खोतकरांनी मलिदा घेतला असून किती मलिदा घेतला याचा आकडा देखील लवकरच जाहीर करेन असं गोरंट्याल यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे गोरंट्याल यांच्या आरोपांवर खोतकरांनी देखील प्रत्युत्तर दिले. मी या इलेक्शनच्या फॉर्म भरण्या अगोदरच सांगितलं होतं, याला जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत ते घराबाहेर निघत नाही. आणि ती खरी झाली आधी गोष्ट. मी भविष्य केलं तुम्हाला आणि त्याचं सिस्टम माहिती आहे ना मला. त्याचा पूर्ण सिस्टम माहिती आहे. तो काय करतो, कसा प्रचार करतो, काय काय करतो. आता मलिदाचा किती मलिदा घेतला याचाही आकडा तुम्हाला नंतर सांगतो. मी मागेही सांगितलं की हा मनोमिलन नाही आहे, हा मनीमिलन आहे. जोपर्यंत मलिदा त्याच्या खिशात पडत नाही तोपर्यंत तो लोकसभाच्या खासदारचा प्रचार करत नाही. हा इतिहास आहे. काय चिल्लर नाव लोकांचं नाव घेता तुम्ही? कशाला विना त्याचं वारंवार नाव घेता मोठं करता आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर त्याला बांधलेलं नाही.
मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला। ठाण्यातील किसननगर भागात रॅली दरम्यान गर्दीतून एक महिला आपल्या मुलाला घेऊन जात होती। या लहानग्याचा हात भाजला होता। ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर रॅली सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या माऊलीच्या मदतीसाठी धावले। त्यांनी त्या लहानग्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं। रुद्रांश चौधरी असं या लहानग्याचं नाव आहे। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अयोध्येत आले होते। यावेळी मोदींनी रामलल्लाचं दर्शन घेतलं। पंतप्रधान मोदींनी रामलल्लांसमोर साष्टांग दंडवत घातला। आरती आणि पूजा केल्यानंतर मोदींनी प्रदक्षिणा घातल्या। रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू झाला। सुग्रीव किल्ला ते लता मंगेशकर चौक असा 2 किलोमीटरचा पंतप्रधान मोदींचा रोड शो पार पडला। यावेळी जागोजागी पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत मोदींचं स्वागत केलं। यावेळी पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते। 22 जनवरी के बाद खत बहुत कुछ कहते हैं अयोध्या के लिए, अयोध्या वासियों के लिए और यहाँ के। उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये किराणा दुकानातून 4 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। तर दुकानदार राजेश कुमार तिवारी याला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली आहे। दरम्यान एका किराणा दुकानात एमडी ड्रग्जचा एवढा मोठा साठा सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तिवारीकडून 3 महागडे मोबाईल आणि काही रोकड देखील जप्त करण्यात आली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। अंबरनाथ नगरपालिका वाहन पार्किंगमध्ये झालेली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। इथला सुरक्षा रक्षक झोपेत असताना संधी साधत चोरट्यांनी मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरपालिकेचं वाहन पार्किंग आहे, तिथे हा चोरीचा प्रकार घडलाय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करतायत। या बातम्यांसह नमस्ते महाराष्ट्र मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।